नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारत ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. किमान 90 कोटी मोबाईल हँडसेट आपल्या देशात आहेत. अगदी झोपड्यांवरही डिश टीव्ही सूर्याला आव्हान देताना सहज दिसतो. मोबाईल फोन, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप इतर सोशल नेटवर्किंगमुळे आपलं आयुष्य आधीच डिजिटल झालंय. त्यातच 8 नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी नवा नारा दिलाय, कॅशलेस इंडिया, डिजिटल इंडिया. मोदींच्या व्हिजननुसार आपण सगळ्यांनी कमीत कमी कॅश आणि जास्तीत जास्त ऑनलाईन किंवा डिजिटल व्यवहार करणं अपेक्षित आहे, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, काळा पैसा तयार होणार नाही असा दावा केला जातो. पण आपले सगळे व्यवहार, आपलं सगळं आयुष्य डिजिटल करण्या इतपत आपण सुरक्षित आहोत का, हा प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केला तर तो त्याच्या काही ना काही खुणा, पुरावे मागे ठेवून जातो. पण सायबर गुन्ह्यात असं होतं का? आपल्या व्हर्च्युअल आयुष्यात कुणाचा सहज प्रवेश होणार नाही याची खात्री आहे का, हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे, कॅशलेस होण्या इतपत आपण सायबर सुरक्षित आहोत का. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत, डिजिटल बँकिंग तज्ज्ञ शशांक जोशी, सायबर कायदा तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी आणि सायबर केसेस लढणारे गौरव जाचक आहेत आपल्यासोबत. सुरुवातीला मी बँकिंग तज्ज्ञ आहेत, डिजिटल बँकिंग तज्ज्ञ शशांक जोशी यांच्याकडे जाणार. जोशी सर, मुद्दा असा आहे की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात कॅशलेस होऊ शकतो का, पहिली गोष्ट. पण ॲक्च्युली एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅशलेस होऊ शकतो. याच्यामध्ये युजर जेव्हा वापरतात तेव्हा त्यांनी काही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत. आणि आमचं म्हणणं असं आहे की वॉलेट्स बनवतात किंवा मोबाईल बँकिंगची ॲप्लिकेशन जी बनवतात त्यात सिक्युरिटी बिल्ट इन आहे. पण आपण कधी कधी फुकट इंटरनेट, फुकट वायफायच्या मोहात पडतो. तिकडनं आपले पासवर्ड चोरू शकतात. कधी सायबर कॅफेमध्ये ब्राउझर ओपन ठेवतो नेट बँकिंग करताना. असे सगळे जे काय आपण चुका करतो ते न करता सेफली जर वापरलं तर आपण कॅशलेस होऊ शकतो. अच्छा, होऊ शकतो. म्हणजे आपल्या एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये ती सगळी सिस्टीम आपण इतके आपण फुलप्रूफ आहोत. आता जर आपण ठरवलं तर काही महिन्यांमध्ये आपण आपले सगळे कस्टमर जे आहेत ते सगळे डिजिटल होऊ शकतात. ऍब्सोल्युटली करेक्ट. ठीक आहे. ॲडव्होकेट प्रशांत माळी आपल्यासोबत. माळी सर, मुद्दा असा आहे की ठीक आहे, म्हणजे आपण कॅशलेस होण्या इतपत कॅशलेस होऊ शकतो, पण कॅशलेस झाल्यानंतरच्या ज्या काही सुरक्षितता आहेत, जो काही आपल्या सुरक्षेचा प्रश्न आहे, जो आपल्या डिजिटल सुरक्षेचा, व्हर्च्युअल सुरक्षेचा प्रश्न आहे, तो प्रचंड गंभीर आहे. आपल्याकडच्या एकूण सायबर सेलच्या केसेस बघता, त्यांची एकूण प्रगती बघता, त्यांचा एकूण तपास बघता, तर आपलं आयुष्य, सायबर आयुष्य किंवा एक व्हर्च्युअल आयुष्य किती सेफ आहे असं म्हणाल? बघा, जे आपण बँकिंग विश्वावरती जास्त आपला विश्वास असतो. पण जर तुम्ही बँकिंग वरती जर नजर घालाल तर निम्म्या बँका ज्या आहेत ते सायबर सिक्युरिटी कंप्लायंट नसतात. क्रेडिट कार्डचं जर आपण उदाहरण घेतलं किंवा डेबिट कार्डचं, तर बँकेचं कधीच, आरबीआयचे कधीच रूल्स आलेत की तुम्ही जे स्ट्रिपवाले कार्ड्स आहेत ते रिप्लेस करून चिप आणि पिनचे कार्ड करा. पण अजूनपर्यंत 10% बँका त्या चिप आणि पिन कार्ड झाल्याच नाहीयेत. सायबर सिक्युरिटीचे जे रूल्स आणि फ्रेमवर्क जे आरबीआयचं आलंय तेही जुनं झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे डिजिटल वॅलेट जे आता आपण प्रकार सगळे वापरतोय तो आरबीआयच्या पूर्ण अख्यारित्यात येत नाही. तर आरबीआय नी पण त्याला कंट्रोल करणं, त्याला बँक घोषित करून किंवा बँकेचे मापदंड त्याला दाखवणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्वाची बाजू ही आहे की आज आपण सायबर सुरक्षित समाजाची निर्माण आपल्याकडे झालेलं नाहीये. सायबर सुरक्षा ही दुय्यम मानली जाते आता पण. आणि डिजिटल लिटरसी हे जे आपल्या समाजामध्ये तितकी वाढलेली नाहीये. तर सरकारला पाहिजे की डिजिटल लिटरसीसाठी खूप जास्त प्रोग्राम रन झाले पाहिजेत. शाळेंपासून जे सुरू होईल आणि ते सिनियर सिटीजन पर्यंत हे डिजिटल लिटरसी कशी पोहोचवता येईल, तरच आपण सायबर सुरक्षित समाजाची घटना करू शकतो आणि मग आपण कॅशलेसचं मोठं स्वप्न साकार होताना बघू शकतो. कारण आता कॅशलेस ही जी सुविधा आहे ती पूर्णपणे सुरक्षित तेवढी नाहीये. आणि 22% लोकच अजूनपर्यंत इंटरनेटचा वापर करतायत. त्यामुळे फक्त डिजिटल वॅलेट वापरून आपण कॅशलेसला जाऊ का, तर ते तसं पॉसिबल नाहीये. इंटरनेटचा जो प्रादुर्भाव आहे पूर्ण सगळ्याकडे देशभरामध्ये, तो पसरणं गरजेचं झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी सरकारने हे स्टेप्स घेतले पाहिजे की इंटरनेट पण स्वस्त दरात जेवढं जाईल तेवढं हे कॅशलेस जास्त आपल्या देशात किंवा आपल्या स्टेटमध्ये मुरत जाईल. आणि सुरक्षा जर वाढली, त्याच्या जर रिड्रेसल हँडलिंग सिस्टम वाढली तर अजून विश्वास होईल याच्यामध्ये. जर तुमचे पैसे चोरी होत राहिले आणि सरकार त्याला काही हे देत नाही तर ह्याच्यावरचा विश्वास कमी होईल. तर
पैसे चोरी झाल्यावर काय करायचं हे पण महत्वाचं आहे. बासिंग राजपूत आपल्यासोबत. राजपूत सर, मुद्दा असा आहे की तुमच्याकडे ह्या केसेस रोज नव्या केसेस येत राहतात. सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग माहिती तुमच्याकडे असेल कदाचित, की कुठल्या पद्धतीच्या केसेस तुम्हाला बघाव्या लागतात आणि कुठल्या लोकांसोबत तुम्हाला डील करावं लागते. आता आपण किती सुरक्षित आहोत आणि नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला विचारायची आहे की ह्या सगळ्या व्यवहारांवरची ज्यावेळेला आपण कॅशलेस होऊ त्यावेळेला कुठूनही कुणीही तुमच्यावरती अटॅक करू शकतं, व्हर्च्युअल अटॅक करू शकतं. गरज नाहीये की कुठल्या आरोपीला किंवा कुठल्या गुन्हेगाराला तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाहीये. तर अशा वेळेला परदेशांमधून ह्याच्यामधून हॅकिंग होतं, आपले पासवर्ड चोरीला जातात, आपल्याला बँकिंगमधून फसवलं जातं, अशा शेकडो तक्रारी रोज तुमच्याकडे जातात. त्याला कसं रोखणार आहोत आपण? प्रथम जो आपला क्वेश्चन होता की आपण कॅशलेस होण्यासाठी तयार आहोत का, त्याच्यासाठी माझं उत्तर असं आहे की होय. ज्या प्रकारच्या सॉफ्टवेअर सिस्टीम्स, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपण परदेशामध्ये वापरतोय तेच इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये सुद्धा आहे. त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. त्यामुळे आपण जर अल्गोरिथम्स पाहिले, सॉफ्टवेअर्स पाहिले तर जे US मध्ये आहेत तेच सॉफ्टवेअर आपण इथं वापरतो आहे. त्याचा प्लॅटफॉर्म सेम आहे. त्यामुळे आपण देशामध्ये जे तंत्रज्ञान आहे ते योग्य आहे. दुसरी जी बाब आहे म्हणजे टेक्नॉलॉजी, प्रोसेस अँड ह्युमन एलिमेंट. याच्यामधला टेक्नॉलॉजी तर सेम आहे. नाव प्रोसेस, बँकिंग प्रोसेस आणि जी प्रोसेस आपण डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी वापरतो ती प्रोसेस किती सेफ आहे. आणि तिसरं ह्युमन एलिमेंट म्हणजे आपण डिजिटली किती साक्षर आहोत याच्यावरती डिपेंड राहतं. जसे बरेच लोक हे साक्षर आहेत परंतु ते बँकेचा फॉर्म स्वतः भरत नाहीयेत. बरेच लोक डिजिटली साक्षर आहेत पण ते कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करतात, त्या कंपनीचं रेटिंग काय आहे, त्याची सिक्युरिटी सिस्टीम काय आहे याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ह्या ह्युमन एलिमेंट जो आहे हा विकेस्ट लिंक आहे. आणि दुसरी प्रोसेस, डिजिटल वॅलेट असेल किंवा बँका ऑनलाईन बँकिंगसाठी कोणती प्रोसेस वापरतात, कोणकोणते सिक्युरिटीचे टप्पे ठेवतात हे एक महत्वाचं आहे. हा झाला एक भाग. शेवटचा जो मुद्दा आपला प्रश्न होता की कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे येत आहेत. सध्या मी तुम्हाला सांगेन की कुठे या प्रकारचे गुन्हे वाढीस लागलेले आहेत. मोठ्या जे इंडस्ट्रीज होत्या, मोठ्या बँका होत्या ऑलरेडी ऑनलाईन होत्या. जे मोठे स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्रीज यांची सगळी अकाउंट ऑनलाईन होती. आता जे स्मॉल ट्रेडर्स आहेत आणि सामान्य लोक आहेत हे आता हे कॅशलेसकडे म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनकडे वळत आहेत. या खालच्या टप्प्यामध्ये आता गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. पण मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणालात की आपण सगळे सुरक्षित आहोत. तर आपण 2006च्या आकडेवारी केसेस आहेत 453, 2007च्या आकडेवारी तुमच्याकडे पण आहे जी आकडेवारी, केसेस आहेत 556. मी डायरेक्ट 2010ला येतो, केसेस आहेत 1322. 12ला येतो, केसेस आहेत 3471. 14ला 9622 आणि 15ला तब्बल 11592. कुठल्या प्रकारचे सुरक्षित आहोत आपण, म्हणजे नेमके कुठल्या प्रकारे सुरक्षित आहोत? आणि ह्या रिपोर्टेड केसेस, अनरिपोर्टेड केसेस आपल्याला माहिती नाहीये. जी लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकले त्यांची संख्या प्रचंड असणार आहे. बरोबर आहे. मी आपल्याला या संदर्भामध्ये एक चांगलं उदाहरण देऊ शकतो की जशी क्रांती होत जाते, पहिल्यांदा ट्रान्सपोर्टेशनमध्ये क्रांती झाली. माणूस चालण्यापासून वाहनापासून विमानांकडे गेला. हे होत असताना अपघातांची संख्याही पहा आपण, ती वाढत होती. त्यानंतर दळणवळण झाल्यानंतर आपली कम्युनिकेशनमध्ये क्रांती झाली. म्हणजे पहिल्यांदा टेलिफोन होते, त्याच्या आधी हॅम रेडिओ होते, आता मोबाईल आले. यामध्ये सुद्धा जे मेसेज पोहोचवण्याची जी क्षमता होती त्यामध्ये होणारे अडथळे होते, याची संख्या मोठी होती. आता तिसरा जो टप्पा आहे क्रांतीचा, डिजिटल क्रांतीमध्ये, तो म्हणजे ट्रान्झॅक्शन मधली, आर्थिक व्यवहारांमधली. यातले जे पहिल्या सुरुवातीला ह्या कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतील, डिजिटल सिस्टीम असतात, ह्या टाइम टेस्टेड प्रूव्हन व्हायला वेळ लागतो. मॅच्युरिटी ऑफ द सिस्टीम इज अचिव्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे हा सुरुवातीचा टप्पा आहे. भारतामध्ये आपण जर पाहिलं तर डिजिटल क्रांती ही 2000 नंतर सुरू झालेली घटना आहे. त्यामुळे 2000 नंतर आपण पाहिलं तर टप्प्याटप्प्याने जसं जसं पेनिट्रेशन ऑफ इंटरनेट आणि पेनिट्रेशन ऑफ मोबाईल आणि कम्प्युटर्स हे वाढत गेलेलं आहे, तसं तसं हळूहळू गुन्ह्यांची संख्या वाढत गेलेली आहे. याचा अर्थ असा नाही की सिस्टीम मोठ्या प्रमाणात खराब आहे. याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त लोक हे या गोष्टींचा वापर करायला लागले. मला ही गंमत नाही कळते म्हणजे राजपूत सर, की आपल्याकडे जास्तीत जास्त वापर जसा व्हायला लागला तस तसे गुन्हे वाढायला लागले. तर आपण म्हणतो की सिस्टीम फुलप्रूफ आहे, आपल्याला काही धोका नाहीये, पण गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसते. म्हणजे मला हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. कारण त्याचं असं आहे की तुम्ही टाइम टेस्टेड आणि प्रूव्हन मध्ये जे गुन्हे घडतील त्याच्यामध्ये जे लोकांचं नुकसान होईल ते नुकसान कोण भरून देणार? जोशी सर, बँका नुकसान भरून देणार का? ते डिपेंड्स की चूक कशी आहे. म्हणजे आता म्हणजे कुठल्या चुकीमध्ये तुम्ही देता आणि कुठल्या चुकीमध्ये देत नाही, लोकांना पण कळेल की आपण करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर IRDA किंवा बँका ऍड्स देतात पेपरमध्ये की आम्ही तुमच्यासाठी कधी पासवर्ड मागत नाही तुमच्याकडे किंवा कधी अशी रिक्वेस्ट करत नाही, पण लोक तरी ते देतात. जर तुम्ही तुमचा पासवर्ड, पिन नंबर, OTP
हे जर शेअर केलं तर डेफिनेटली यू विल बी सब्जेक्ट टू क्राईम. अच्छा. आणि इन दॅट काइंड ऑफ अ केस बँक भरून देणार नाही तुमचं नुकसान. बर. पण जर बँकेच्या चुकीमुळे कुठे जर हा गुन्हा झाला असेल तर बँक विल डेफिनेटली लायबल टू पे. मला खूप याच्यामध्ये गंभीर गोष्ट यासाठी वाटते. मी माई सर तुमच्याकडे येतो, कारण त्याचं असं आहे की बँक आपल्याकडे विमा काढल्यानंतर सुद्धा विमा कंपनी आपल्याला विमा देत नाही. बँकेची चूक झाल्यानंतर बँक नुकसान भरून दिली, याच्याबद्दल लोकांना खूप शंका आहे. माझ्याकडे एवढ्या केसेस आहेत, म्हणजे अक्षरशः 40,000पासून ते 2 कोटीपर्यंत माझ्याकडे केसेस आहेत. कुठच्याही केसमध्ये बँक पैसे देत नाही. माझ्याकडे काही सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांचे पैसे गेलेले आहेत, ते जाऊन बँकेच्या चेअरमन्स कडे रडलेत. म्हणजे सकाळपासून 9 ते 5 त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून राहिले. त्यांनी शेवटी त्यांना सांगितलं तुम्ही कोर्टातनं डिसिजन आणलं की आम्ही देऊ. मग मी ती केस जिंकली सुद्धा त्यांच्यासाठी. मग ते केस जरा ही केस सांगा, लोकांना कळू दे जरा, थोडक्यात सांगा. हा, म्हणजे ही एक सिनियर माणूस होता, त्यांचे पैसे त्यांना बँकेच्या स्टाफला मेल आला होता आणि त्यांनी तोत्या मेल, त्यांचा मेल हॅक करून तोत्या मेल आला होता त्यांना की माझ्या गळ्याला त्रास झालाय, तर तुम्ही मला 40,000 पाऊंड पाठवा म्हणून, $40,000 पाठवा. तर ह्या बँकेच्या एका स्टाफने त्यांना $40,000 पाठवले. ते पण चुकी झाली त्यांच्याकडनं, कारण ते इंग्लंडच्या बँके इथे पाठवायचे होते. मग त्यांनी ते पैसे परत पाठवले. तर ह्या स्त्रीने, ह्या बँकेच्या स्टाफने त्याला कन्वर्ट केले. 35,000 त्यांनी सांगितलं पाऊंड मध्ये पाठवा, 35,000 पाऊंड मध्ये कन्वर्ट करून परत पाठवून दिले. परत तिथल्या त्या तोत्याने मेल पाठवले की तुमचे $40,000 काय मला मिळाले नाही, तर तुम्ही जिकडे पाठवले असाल ते मी चेक करतो, तर तुम्ही आता दुसऱ्या ईमेल दुसऱ्या अकाउंट मध्ये पाठवा. मग आधी त्यांनी बार्क्लेज बँकेचं दिलं होतं, आता लॉइड्स बँकेचं अकाउंट दिलं. ह्या स्त्रीने परत ह्यांचे एफडी तोडले, ह्या सिनियर माणसांचे एफडी तोडले. आणि ही बँक मुंबईतलीच आहे. एफडी तोडले आणि $40,000 $35,000 पाऊंड मध्ये कन्वर्ट करून परत ट्रान्सफर करून टाकले. असे मिळून त्यांचे 60 लाख रुपये गेले. ते जेव्हा बाहेर गावी होते, मुंबईत आले, तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमचा कॅन्सर बरा झाला का. ते म्हणाले मला कुठे कॅन्सर झालाय, म्हणून तुमच्या बायकोला झालाय का, तर म्हणे नाही, बायकोला पण नाही झालाय. मग त्यांना कळलं की असा फ्रॉड झाला होता. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जेव्हा ही गव्हर्नमेंटची बँक असल्या कारणाने ते पोलिसांकडे गेले, तर पोलीस म्हणाले ते पण गव्हर्नमेंट, आम्ही पण गव्हर्नमेंट, केस कशी घेणार त्यांची. आणि शेवटी ती केस मग आम्ही दाखल करायच्या आधीच ती बँकेने जाऊन स्वतः, म्हणजे चोरावर मोर तशी स्वतःच जाऊन केस दाखल केली की म्हणे आमच्यावर चिटिंग झालंय आणि पैसे गेले. मग ती केस आम्ही जिंकली आणि 2 हिअरिंग मध्ये आम्हाला निर्णय मिळाला होता त्यावेळेला. हायकोर्टात अपीलात गेले. ठीक आहे, मुद्दा असा आहे जोशी सर की आता याच्यामध्ये ही केस एक तुम्ही धरून चला, आता अशा केसेसमध्ये लोकांनी काय करणं अपेक्षित आहे? सो ऍक्च्युली काय आहे की जेव्हा अटॅक होतो तो काय टाईपचा अटॅक आहे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे फिशिंग अटॅक होतो, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक असतात. आता कसं आहे ना जोशी सर, मुद्दा असा ना, गावात राहणाऱ्या माझ्या माणसाला, माझ्या भावांना, माझ्या तिथल्या लोकांना हे तुमचे अटॅक्स आणि सायबरचे जे काही गोंधळ आहेत हे कळत नाही. राजपूत सरांना माहिती आहे खूप प्रॉब्लेम्स आहेत तिथे, ती लिटरसी तेवढी नाहीये. तर अशा वेळेला कसं, म्हणजे आता तुम्ही कॅशलेस पण व्हा म्हणताय, तुम्ही नुकसान पण देणार नाही आहात, तुम्ही सुरक्षित आहेत असं म्हणजे राजपूत सर म्हणतात की ज्याच्यावरती थोडा विश्वास ठेवायला कठीण आहे. तर अशा वेळेला कसं करणार आहोत आपण? ह्याच्यामध्ये माझ्या मते अवेअरनेस आणि ट्रेनिंग हे 2 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. तुम्ही डिजिटली अवेअर किती आहात आणि तुम्ही लोकांना किती शिकवता, त्याच्यावर तुमचं ट्रान्झॅक्शन कसं होईल आणि ते किती सेफ राहील हे डिपेंड करतं. नक्कीच मी थोडंसं थांबवतो. गौरव बराच वेळ आपली सगळी चर्चा ऐकतो आणि मध्ये मध्ये त्याला ते सगळे किस्से ऐकून हसायला पण येते. गौरव, काय अनुभव आहे तुझ्याकडे? बऱ्याच केसेस ग्रामीण भागातले येत असतात खरं तर. नाही, आता पहिले तर आपण समजून घेऊया की आपल्याकडे फोरम्स किती आहेत, असे गुन्हे झाल्यानंतर फोरम्स किती आहेत आणि आपण कुणाकडे जाऊ शकतो. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 साली आले. 2002 साली रिट पिटिशन बॉम्बे हायकोर्टमध्ये फाईल केलं गेलं की IT ऍडज्युडिकेट कुणी करायचं. तर 2002 मध्ये ऐतिहासिक निर्णय बॉम्बे हायकोर्टने दिला आणि गव्हर्नमेंटला सांगितलं 60 दिवसामध्ये तुम्ही फोरम्स तयार करा. तर 60 दिवसामध्ये त्यांना शक्य नसल्यामुळे त्यांनी IT सेक्रेटरीचे सचिव जे आहेत त्यांच्याकडे हे पॉवर दिले टू ऍडज्युडिकेट द ऑफेन्सेस. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये कलम आहे सेक्शन 61, सिव्हिल कोर्ट्स आर बार. म्हणजे तुम्हाला कॉम्पेन्सेशन जर हवा असेल तर तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जाऊ शकत ना, IT सेक्रेटरीकडे जाऊ शकता. आपल्याकडे 29 राज्य आहेत. 29 राज्यामध्ये 29 IT सेक्रेटरी कार्यरत नाहीये. 5,000 रुपये असेल किंवा 5 कोटी पर्यंत असेल, तुम्ही IT सेक्रेटरीकडे
दावा दाखल करू शकता. माझ्याबरोबर माझे मित्र प्रशांत माळी सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा अनुभव आहे. आम्हाला 2013 पर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगले जजमेंट मिळाले, त्याच्यानंतर आजपर्यंत एकही जजमेंट मिळालेली नाही. बापरे. ही कंडिशन संपूर्ण भारतभर आहे. आता ह्याच्यात जर तुम्हाला निर्णय मिळाला तर तुम्ही जाता अपिलेट अथॉरिटी. अपिलेट अथॉरिटी म्हणजे सायबर अपिलेट अथॉरिटी जी दिल्लीला आहे. 2011 पासून आजपर्यंत तिथं कार्यरत जज नाहीये. बर. म्हणजे अपीलसाठी सुद्धा जज नाहीये. IT सेक्रेटरी जर पाहिले, दे आर नॉन ज्युडिशियल ऑफिसर. त्यांच्याकडे याच्याबद्दल ऍडज्युडिकेट करण्यासाठी कुठल्याही कसल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाहीये. दे डोंट हॅव इन्फ्रास्ट्रक्चर, दे डोंट हॅव स्टाफ टू ऍडज्युडिकेट द मॅटर. म्हणजे आज आपण डिजिटलायझेशन बद्दल बोलतो. जर कोणाचे कोल्हापूर मधल्या एका व्यक्तीचे 5,000 किंवा 50,000 जर गेले, तर 50,000 साठी मुंबईला येणार आहे का दावा दाखल करायला? आणि तिथं जरी तो समजा जिंकला तर त्याला पैसे मिळत नाही. माझ्याकडे भरपूर केसेस आहेत ज्याच्यामध्ये पैसे मिळत नाही. ते बँक जाऊन कॅट मध्ये अपील करतात, तिथनं दिल्ली हायकोर्ट मध्ये जातात, स्टे घेतात. असे आमच्याकडे बरेच केसेस आहेत. आजपर्यंत लोकांना 5 पैसे मिळालेले नाहीये. नक्कीच. आज आपण कॅशलेस कडे जातोय, तर गव्हर्नमेंटने काय सेफ्टी दिली की असे काय गुन्हे जर झाले तर आम्ही तुमचे पैसे सिक्युअर करू, आम्ही तुम्हाला सेफ्टी तुमच्या पैशांची आहे. देयर इज नो ऍब्सोल्यूट फोरम इन इंडिया फॉर डिजिटल सेफ्टी. नक्कीच नक्कीच. गौरवने अतिशय महत्त्वाचे आणि खूप गंभीर मुद्दे मांडले, जसे की जजेस नाही आहेत, ॲपलेट कुणाकडे करायचं माहिती नाही, 29 राज्यांमध्ये आपल्याकडे किमान तशी कोर्ट्स पण नाही आहेत, आणि हा सगळा अतिशय गंभीर मुद्दा आहे. राजपूत सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्याकडे अगदी थोडक्यात आपल्याकडे सध्या किमान एवढे तपास अधिकारी जरी आहेत का की ज्यांना सायबर गुन्ह्यांची जाण आहे किंवा सायबर गुन्हे कसे तपासायचे किंवा ते तांत्रिकदृष्ट्या तितके सक्षम आहेत, असे अधिकारी तरी आपल्याकडे किती आहेत? आपल्याकडे अधिकाऱ्यांची कमतरता ही बाब योग्य आहे. सायबरचं ज्ञान असणारे आणि त्यातील तपासाचे उत्कृष्ट ज्ञान असणारे अधिकारी जे आहेत यांची संख्या कमी आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने आता 1,000 नवीन अधिकारी हे सायबर गुन्ह्यामध्ये तज्ज्ञ करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. त्याला अनुषंगून महाराष्ट्र सायबरने आता जी पहिली टीम होती 100 लोकांची, याला आम्ही तज्ज्ञ प्रशांत माळी साहेब पण होते त्या प्रशिक्षणासाठी. बरेच भारतातले चांगले तज्ज्ञ बोलवलेले होते, त्यांनी हे प्रशिक्षण दिलेलं आहे. आता आपण हे पाहिलं पाहिजे की जसं जसं नवीन तंत्रज्ञान येतं आहे तसं लोक तीच आहेत. या लोकांना आपण प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे त्या वेगाने प्रशिक्षण आणि त्या प्रकारची मनुष्याची भरती होणं या पोलीस दलामध्ये, त्याचप्रमाणे प्रोसिक्युशन साईडला आणि जजेस साईडला, ह्या तिन्ही घटकांना जर आपण प्रशिक्षण दिलं, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग केली, तरच हे आपल्याला कन्व्हिक्शन मिळू शकतं. आता मी थोडंसं एक थोडा वेगळा मुद्दा मी तुम्हाला विचारू इच्छितो. त्याचं कारण असं आहे ना की मुद्दा काही वेळेला काय होतं राजपूत सर, की चोर जास्त हुशार असतो किमान टेक्निकली तरी. आता म्हणजे पिक्चर मधलं सोडून द्या, पण काही वेळेला कसं होतं की आपल्याकडे IIT आणि IT मधून पास झालेली मुलं हॅकिंग करतात, प्रॉब्लेम करतात, आणि मग अशा वेळेला की जी तज्ज्ञ आहेत त्यातली मंडळी ती सुद्धा याच्यामध्ये असतात. तर आपल्यापेक्षा चोरांपेक्षा पोलीस हुशार झालेत असा दावा आपण करू शकतो का की नाही ठीक आहे म्हणजे त्यांनी किती हुशारी केली तरी आमच्याकडे असे पोलीस आहेत, म्हणजे जसं आपण मुंबई पोलिसांना स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबई पोलीस असं म्हणतो, तसं सायबर गुन्ह्यांमध्ये आपण स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबई पोलीस बाबा किंवा आपला महाराष्ट्र विभाग असं म्हणू शकतो का? मी या संदर्भामध्ये असं सांगेन की हे जे सायबर गुन्हे आहेत यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते मूळतः तज्ज्ञ आहेत, ते शिक्षित आहेत. परंतु पोलीस त्यातला प्रॉब्लेम हा आहे की ते त्या क्षेत्रातले ते शिक्षित आहेत आणि ते त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत, हा प्रॉब्लेम आहे त्यातला, म्हणून मी तुम्हाला विचारतो. बरोबर. पण त्यामध्ये ही बाब आपण विसरतो की सिस्टीम, प्रोसेस आणि ह्युमन लिंक, त्यामधली जी प्रोसेस आहे ती आणि ह्युमन लिंक ही जरी सोडली तरी सिस्टीम आहे. सिस्टीम जे काय तुम्ही कराल ते सगळं रेकॉर्ड करते. तुम्ही इंटरनेटवरून इथून एक व्हॉइस ओव्हर प्रोटोकॉल कॉल केला, याचा आता अर्थ असा नाही की तुम्ही स्पूपिंग केलं म्हणून कुणाला माहितच नाही होणार. सगळी जी डिजिटल फुटप्रिंट आहे फॉरेन्सिक मध्ये, ती केलेल्या प्रत्येक घटनेची डिजिटल फुटप्रिंट ह्या डिजिटल वर्ल्ड मध्ये मागे राहते. फक्त एवढंच आहे, यामध्ये पोलिसांना, ज्युडिशरीला, प्रोसिक्युशनला काय अडचणी आहेत. जसं मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. गुगल मेल तुम्ही पाठवला, तुम्ही ज्या माणसाला पाठवायचं त्या माणसाला पाठवला नाही, गेला नाही येतो. तुम्हाला तक्रार कुणाला करायला लागते? गुगलच्या सर्व्हरकडे. समजा तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली की मला असा अश्लील मेल आलेला आहे, मला माहिती घ्यावी लागते गुगलच्या सर्व्हरकडून.
मी गुगल च्या सर्व्हरला लिहिलं, त्याचा सर्व्हर आहे अमेरिकेमध्ये. ते काय सांगतात की भारताची आणि आमची जी एमलॅट ट्रिटी आहे त्या ट्रिटीप्रमाणे ही माहिती जिथपर्यंत योग्य आहे तिथपर्यंत आम्ही देऊ, बाकीची आम्ही देणार नाही. आता जी माहिती मला तपासासाठी गरजेची आहे ती फेसबुकने, ती गुगलने, ती ट्विटरने, हे जे सोशल मीडिया साईट आहे, इतर इंटरनेटच्या साईट्स आहेत, ह्यांनी मला दिली तर मला पुढे वळता येईल. ही एक अडचण आहे. आता त्याच्यावरती काय उपाय? गंभीर अडचण आहे. ही गंभीर अडचण आहे. दुसरी गोष्ट असं आहे की बऱ्याच वेळेला सगळ्या प्रकारचे पुरावे किंवा सगळी घटना हा तक्रारदार सांगत नाही. बऱ्याच वेळेला तिसराही बाब आहे की आरोपी जे आहेत ते माझ्या ज्युरिडिक्शन मध्ये राहत नाहीत. समजा महाराष्ट्रात माझं ज्युरिडिक्शन असेल तर आरोपी कदाचित भारताबाहेरही राहतात. तोच तर मुद्दा आहे. म्हणजे तोच तर त्यांच्यापर्यंत मुद्दा आहे. पोहोचणंही अवघड आहे. कसं- त्यामुळे या संदर्भामध्ये असं आहे की जसे न्यूक्लिअर संदर्भामध्ये एक नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी आहे जी सर्व राष्ट्रांनी मिळून बनवलेली आहे, तसे दोन वादचे प्रवाह चालू आहेत आंतरराष्ट्रीय. एक तर सर्व राष्ट्रांनी मिळून एकत्रित येऊन एक करार करावा की बाबा एकमेकाला माहितीची देवाणघेवाण करावी, किंवा मग प्रत्येक राष्ट्रांनी एकमेकांसंग बायोलॅटरल ट्रिटीज कराव्यात की जेणेकरून माहिती शेअर होईल. कारण माहिती हे जरी इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झालेलं असलं तरी पण लॉ एन्फोर्समेंटला जे माहिती मिळायला पाहिजे ती कमी मिळते. नक्कीच नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की यातले जे गंभीर ज्या गुन्ह्यांच्या गोष्टी आहेत त्याचा तपास करणं गंभीर आहे. काही ठिकाणी अडथळे खूप आहेत, ऑब्स्टॅकल्स खूप आहेत. मात्र आपण आपल्या फायरवॉल्स तितक्या मजबूत आहेत का की ज्याच्यावरती अटॅकच होणार नाही? आपण तितके मजबूत आहोत का? आणि आपल्या या सगळ्या सिस्टीमला, मग बँकिंग असेल आणि सायबर लॉ असेल किंवा पोलीस असतील, हे सगळे एकसंध होऊन काम करतील का? त्याच्यावरती आपल्या ग्राहकाचं हित जे आहे ते अवलंबून असणार. आणि ह्याच्यावरती चर्चा आपण ब्रेक नंतर करणार आहोत. छोटासा ब्रेक घेऊयात, कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तर कॅशलेस होण्याइतपत आपण सायबर सिक्युअर आहोत का या विषयावरती आपली चर्चा चालू आहे. आपल्यासोबत जोशी सर आहे. जोशी सर, मुद्दा असा आहे की तुम्ही बँका म्हणून काय करतायत की तुम्ही कॅशलेस व्हा म्हणणं सोपं आहे, पण ग्राहकाला कॅशलेस झाल्यानंतर त्याच्यापर्यंत तुम्ही सुविधा किंवा त्याला लिटरसी म्हणून तुम्ही त्याला काही प्रोग्राम दिलाय का? तुम्ही त्यांना काही शिकवता का, प्रशिक्षण देता का? कारण असं आहे की गावातल्या एखाद्या माणसाला कॅशलेस व्हायचं हरकत नाहीये, पण कुठेतरी जाऊन त्याने कार्ड स्वाईप केलं, त्याला कुठला तरी मेसेज आला, जो चुकीच्या ठिकाणी पैसे गेलेत समजा, त्याला मेसेज येतो इंग्लिशमध्ये, एखाद्याला नाही इंग्लिश वाचता येत, त्याला मराठी वाचता येतं, तर तुमचे मेसेज तर सगळे इंग्रजीत असतात. हा बेसिक प्रॉब्लेम आहे आणि हा आपल्या 29 राज्यामध्ये कुठेही होऊ शकतो. मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ कुठल्याही माणसाशी होऊ शकतो. तर अशा वेळेला तुमच्याकडे काय सिस्टीम आहे? तुम्ही ती सिस्टीम फुलप्रूफ केलीत का बेसिकली कॅशलेस करण्यासाठी? एक सिस्टम मध्ये टेक्निकल ड्रॉबॅक आहे की टेक्स्ट मेसेज जेव्हा तुम्ही पाठवता, SMS ज्याला म्हणतो आपण, तो मराठीमध्ये किंवा इतर कुठल्याही भाषेत इंग्लिश सोडून पाठवता येत नाही. तो जर तुम्ही दुसऱ्या भाषेत पाठवला तर तो पिक्चर मेसेज म्हणून जातो. आणि तो जेव्हा पिक्चर मेसेज जातो, तुम्हाला इंटरनेट किंवा डेटा प्लॅन लागतो तो डाउनलोड करायला, जो कॉमन माणसाकडे नाही. हा टेक्निकल बॉटलनेक आहे, डेफिनेटली आहे. आणि तुम्ही प्रशिक्षण काय देता का? म्हणजे समजा ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात सुद्धा अनेक लोकांना माहिती नाही की त्यांना काय, कशा पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर तुम्हाला आरबीआयने गाईडलाईन्स दिले, त्याप्रमाणे किती बँका खरं वागतात? ऍक्च्युली बँक्स वागतात त्या दृष्टीने इन द सेन्स कस्टमर एज्युकेशनसाठी, राईट फ्रॉम पेपर ऍडव्हर्टिजमेंट्स टू रेडिओ ऍडव्हर्टिजमेंट्स, ते सगळीकडनं त्याला अवेअर करायचा प्रयत्न करतात. आता हे शक्य नाही आहे की ते 100% लोकांना करू शकतील. त्यामुळे इट इज लाईक एक माणूस दुसऱ्याला शिकवेल आणि देन ओनली इट कॅन प्रोलिफरेट. माळी सर, मुद्दा असा आहे ना की आता आपल्याकडे लिटरसीचा रेट पण कमी आहे. म्हणजे डिजिटल लिटरसीचा रेट कमी आहे, एकूण लिटरसीचा रेट आणि डिजिटल लिटरसीचा रेट, ह्या दोन्हीमध्ये आपले प्रॉब्लेम्स आहेत. आणि टेक्निकल काही ग्लिचेस आहेत आपल्याकडे की जसं आता की जोशी सरांनी सांगितलं की आपण इंग्लिशमध्ये मेसेज जातो तर काय करणार कळत नाही. ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की या सगळ्याला टॅकल करण्यासाठी म्हणून जी आपली सिस्टीम आहे, आपल्या फायरवॉल समजा ज्या टेक्निकली स्ट्रॉंग असायला पाहिजे तितके आपण स्ट्रॉंग आहोत का? आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे ती उच्च दर्जाची आहे भारतामध्ये. इनफॅक्ट टेक्नॉलॉजी जी आहे बँकांकडे वगैरे, पण काय ना, काही टेक्नॉलॉजी बँका तेवढीच इम्प्लिमेंट करतात जेवढी आरबीआय मागतं ह्यांच्याकडे. ह्यांच्याकडे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अवेलेबल असते, ती थोडी महाग असते म्हणून ह्याच्यात ते इन्व्हेस्ट करत नाही. जसं की ह्यांच्याकडे आता आपण हे कार्ड ड्युप्लिकेटर्स किंवा कार्ड क्लोनिंग मशीन सारखे ATM ला लावलेले आपल्याला कुठे ना कुठेतरी न्यूज येते. हे इंटेलिजंट कॅमेरा बसू शकत नाही का? बसू शकतात, पण आरबीआयने सांगितलंय कुठे त्यांना? आरबीआय जेवढी डील देत राहील ह्यांना तेवढी ही डील घेण्याच्या प्रयत्नात असतात.
तर ह्यांना पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की ही डिजिटल लिटरसीचे आपण जे म्हणतोय ते ग्राहकांवरती टेक्नॉलॉजी थोपली गेली आहे ना. ही ग्राहकांना तर ते पावत्या भरून पण करता येत होतं. मग जर जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजी थोपताय तेव्हा तुम्ही ट्रेनिंगवर पण खर्च करा ना. तुम्ही गावोखेड्यात जाऊन जो समाज आहे त्याचं अवेकनिंग करा. सायबर सिक्युअर समाज बनवण्याची गरज आहे आज आपल्याला, आणि त्याच्यासाठी बँकेने खर्च करणं गरजेचं आहे. आरबीआयने त्यांना खर्च करायला लावणं गरजेचं आहे. किती खर्च होतोय ह्याचं एक मॅन्डेट किंवा ह्याचा एक जमा खर्च करून त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे. तेव्हाच ही डिजिटल लिटरसी गावागावापर्यंत पोहोचेल आणि मग गाव साक्षर होईल. सायबर साक्षर गाव होणं हे तर खरोखर स्टेटची पण जबाबदारी आहे. स्टेटनी पण बजेट करायला पाहिजे त्यांच्या अॅन्युअल बजेट्समध्ये की कसं आपण सायबर साक्षर करू. आपल्याला कॅशलेस व्हायचं आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर स्टेटकडे तर म्हणजे सायबर साक्षर करणं स्टेटची एक गरज झाली, पण स्टेटकडे तर किमान तेवढं फोर्स असायला पाहिजे की सायबर गुन्हा जर घडला तर त्यांना त्याच्यामधून टॅकल करण्यासाठी तज्ञ फोर्स, आणि हा सगळा तर प्रश्न मोठा गंभीर आहे. मी तर माझे जे मी सारखे विचार मांडतोय ते आपल्याकडे सायबर क्राईमचा वेगळंच पोलीस फोर्स असायला पाहिजे. हे जे तुम्ही फिजिकल सायबर सिक्युरिटीसाठी जे पोलीस, म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही 10 किलोमीटर धावल्यावरती तुम्ही निवडता आणि मग त्यांना सायबर क्राईम पोलीस स्टेशन मध्ये बसवता आणि मग त्यांना 3 वर्ष तिकडे घातल्यावरती परत काढून कुठेतरी फिजिकल फोर्स मध्ये टाकता आणि ते जुनं काही विसरून जातात. हे नाही झालं पाहिजे. म्हणजे हे जे तुमचं जे शिकलेलं असतं ते विसरणं, आपण ज्याच्यावर सरकार ज्याच्यावर खर्च करते त्यांच्या शिक्षणावरती, त्यांचा नंतर वापर कमी होणं किंवा न होणं, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. एक सायबर क्राईम फोर्स ज्याच्यामध्ये इंजिनियर्स किंवा जे तज्ञ मंडळी असेल त्यांना रिक्रूट करणं आणि त्यांना फिजिकल ड्युटी न देणं हे करणं सर्वात महत्वाचं आहे. हे झाल्याने काय होईल की फक्त डेडिकेटेड सायबर क्राईमसाठी अधिकारी राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे सायबर क्राईमसाठी नवीन कोर्ट स्थापन करणं. आज काय होते, त्याच मॅजिस्ट्रेट्सच्या पुढे तुम्ही केस घेऊन जाताय, त्यांच्याकडे दुसऱ्या केसेस पण असतात. जर वेगळं सायबर क्राईमचं कोर्ट, जसं आपण जिल्ह्या ठिकाणी सायबर सेल स्थापन करतोय ते वालसिंग साहेब सांगतीलच, तसंच आपल्याला सायबर क्राईम कोर्ट स्थापन करणं, एक जिल्ह्याला एक तरी, आणि ज्यांच्याकडे सगळे सायबर क्राईमचे गुन्हे वर्गीकरण करता येईल, हे खरं महत्वाची गोष्ट झाली आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपले ऍड्ज्युडिकेटिंग ऑफिसर आहेत, जे आपले IT सेक्रेटरी आहेत स्टेटचे, त्यांनी जास्त हिअरिंग द्यावे व जास्त सुनवाई करणं. कारण खूप वर्ष झाले सुनवाईच नाही चाललेली आहे त्याची, किंवा सुनवाई अगदी धीम्या गतीने चाललेली आहे, आणि ते पूर्ण स्टेटभर व्हावं किंवा स्कायपीच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांची हिअरिंग व्हावं. कारण गावखेड्यातला माणूस त्यांच्या मंत्रालयामध्ये जी आपली केसेस हिअरिंग होतात तिकडे येऊ शकत नाही. तर हे करणं, दिवाणी न्यायालय स्थापन करणं किंवा त्याला फंक्शनल करणं गरजेचं. पण तुम्ही जसं पोलिसांबद्दल बोलताय गौरव, जसं आता माळी सर म्हणाले की तसे पोलीस फोर्स पण तितकीच तज्ञ पाहिजे आणि त्यांना तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे. गौरव, मला विचारायचं असं आहे की मुद्दा असा आहे की ज्यांच्या पुढे तुम्ही केसेस घेऊन जाता त्यांना यातलं ज्ञान असतं का? म्हणजे गुन्हा घडल्यानंतर त्यांना याचा परत अभ्यास करावा लागत असेल, नेमकं काय झालंय, कारण गंभीर आहे ना. आता समजा असं आहे की त्यातलं जर तज्ञ समोरच्या माणसाला काय झालंय नेमका गुन्हा हे जर नीट समजलं नाही तर कसं काय करणार मग आपण? आता एक आपण समजून घेऊया की पोलीस जी यंत्रणा आहे ती आरोपीला पकडण्याची आहे, त्याला शिक्षा होण्याची, ती अशी नाही. त्याला नॉर्मल जो विक्टिम जो आहे त्याला कॉम्पेन्सेशन कसं मिळेल हे गव्हर्नमेंटने त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या अकाउंट मधनं, त्याच्या कार्ड मधनं पैसे गेले, त्याला ताबडतोब लवकरात लवकर कसे पैसे मिळतील ह्याच्यासाठी विचार केला पाहिजे. जर आपण जर पाहिलं तर स्पेशल कोर्ट, जसं प्रशांत म्हणला तसं स्पेशल कोर्ट अतिशय लवकरात लवकर स्थापन करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही परदेशात जर बघितलं, ऑस्ट्रेलिया, US, UK, त्यांच्याकडे स्पेशल कोर्ट्स आहेत विच डिस्पोज ऑफ द मॅटर विदिन 2 months. आपल्याकडे 10 वर्ष झाले अजून मॅटर डिस्पोज ऑफ झाले नाही. नक्कीच. तुम्ही जर पाहिलं 2000 साली जर कायदा आलाय आपला ITI, आज 16 वर्ष झाले, आजपर्यंत साधारण 1 ते 2 कन्व्हिक्शन झाले. पुण्यामध्ये मी आज जवळजवळ 10 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय, एकही कन्व्हिक्शन नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ट्रायल्सच चालले जात नाही बिकॉज कोर्ट्स आर ओव्हरबर्डन विथ ऑल द केसेस, आणि त्याच्यामध्ये सायबरचाही अजून लोड पडले. तर स्पेशल कोर्ट आणि स्पेशल फोरम आर अटमोस्ट प्रायर इम्पॉर्टंट इन आत्ता सध्याची. नक्कीच 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 अतिशय महत्त्वाचा मुद्दा. मी राजपूत सर तुमच्याकडे येतो. तुम्ही वारंवार सांगता की तीच सिस्टीम चोर पण वापरतो, तीच सिस्टीम अमेरिकेतला माणूस पण वापरतो, तीच सिस्टीम पोलीस पण वापरतो, तीच सिस्टीम मी पण वापरतो. पण मुद्दा असा आहे की आता आपण शेवटाकडे आहोत. खरं तर लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? खरं तर हा खूप गंभीर विषय आहे, म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? तुम्ही लोकांना काय सांगाल आता जे लोक बघतात टीव्हीवरती त्यांना, की तुम्ही हे करा आणि हे करू नका, डूज अँड डोंट्स? ओके. सायबर गुन्ह्यांना जर आपल्याला थांबवायचं असेल आणि प्रत्येकाला त्यापासून वाचायचं असेल तर काय गोष्टी आवश्यक आहेत. जसं आपला पासवर्ड आहे, आपला पासवर्ड हा दुसऱ्या संग शेअर करू नका. जर
तुम्ही कुठे लिहून ठेवत असाल, कुठल्या डिजिटल वॅलेटमध्ये पासवर्ड टाकत असाल, तर आपण त्या पासवर्डचा एखादा अंक आहे हा आपल्यापाशी ठेवा, जेणेकरून संपूर्णतः ती डिजिटल फाईल जरी क्रॅश झाली, दुसऱ्याच्या हातात सापडली किंवा ते जे पान ज्याच्यावर लिहून ठेवलं होतं दुसऱ्याकडे मिळालं तरी जाणार नाही. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की आपण कोणत्या स्वरूपाचे व्यवहार करत आहोत. मग जर मोठे व्यवहार करायचे असेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंग माध्यमातून करा. मोबाईल जे वॅलेट आहेत, मोबाईल बँकिंगच्या ज्या सेवा आहेत, हे छोट्या ट्रान्झॅक्शनसाठी आहेत. त्याची जी सिक्युरिटी आहे ती आणि इंटरनेटची सिक्युरिटी, ह्याच्यामध्ये असं येतं की 3 टप्पे आहेत: सिस्टीम, नेटवर्किंग आणि डिव्हाइस. जेवढे नंबर ऑफ डिव्हाइसला जेवढी संख्या जास्त तेवढे पेनिट्रेशन किंवा तेवढ्या हॅकिंगचे पॉईंट जास्त. त्यामुळे हा एक मुद्दा लक्षात घेऊन आपले महत्त्वाचे व्यवहार हे महत्त्वाच्या साईटवरून करा. कोणतंही ॲप मोबाईलमध्ये मिळालं की आपण लगेच डाउनलोड करतो की याची 10% कॅशबॅक आहे, याच्या 50% कॅशबॅक आहे, 60% कॅशबॅक आहे. परंतु त्या कंपनीची क्रेडिबिलिटी काय, त्याची सिक्युरिटी सिस्टीम काय, त्याची जर प्रतितेज कंपनी असेल तर तुम्ही ते डाउनलोड करा. हे झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण जेव्हा केव्हा हा व्यवहार करायला जाता, एटीएम मध्ये जाता, जेव्हा तुम्ही ॲप वापरता त्यावेळेला तुम्ही पहा, एटीएम मध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा कार्ड स्वॅप करतो किंवा पॉईंट ऑफ सेल मशीनला जेव्हा स्वॅप करतो त्यावेळेला पहा की समोरचा व्यक्ती सुद्धा तो व्यवस्थित स्वॅप करतोय का, ते मशीन कशा प्रकारचं आहे, आणि त्यानंतर ते व्यवहार करा. व्यवहार करत असताना आपण लक्ष ठेवलं पाहिजे की हे डिजिटल आहे, एकदा स्वॅप झाल्यानंतर तो डेटा त्याच्यापाशी राहतो आणि माझ्या कार्डमध्ये सुद्धा तो डेटा आहे. त्या डेटाचा तो गैरवापर होणार नाही. याच्यासाठी कोणत्याही ठिकाणी जेव्हा जाल त्यावेळेला याकडे लक्ष द्या की आपला कार्डचा वापर कसा होतोय. दुसरं पिन आणि चिप कार्ड आहे आणि नुसतं मॅग्नेटिक टेपचं कार्ड आहे. आपण बँकेकडे मागणी करा की मला पिन आणि चिप कार्ड द्या. पिन आणि चिप कार्ड हे त्या मॅग्नेटिक कार्डपेक्षा जास्त सिक्युअर आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला असा अनुभव येईल, 6वा मुद्दा, की बँकेचे अधिकारी बोलतोय, हेडक्वार्टरवरून बोलतोय, आम्हाला तुमचा पिन नंबर द्या, तुमचा क्रेडिट कार्ड नंबर द्या, तुमचे असा अकाउंट बंद पडलेला आहे, अकाउंटचा इंटरनेट पासवर्ड द्या. तर अशा कोणत्याही प्रकारे बँक विचारत नाहीये. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की जेव्हा केव्हा आपल्याला अडचण येते त्यावेळेला नजीकच्या जी बँक असेल आपली तिथे जावा. बँकेंना आरबीआयने आणि बँकांनी सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कुणाला माहिती विचारू नका. हा एक मुद्दा झाला. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सायबर हायजीन. ज्यावेळेला आपण ट्रान्झॅक्शन करत असतो इंटरनेटच्या किंवा सायबर जगामध्ये जात असतो, जसं आपण सामान्यपणे जगत असताना जसे सुरक्षिततेची काळजी घेतो, जसे आरोग्याविषयी हायजीन बाळगतो, तसं इंटरनेटवरती सुद्धा आपण हायजीन बाळगलं पाहिजे. म्हणजे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या डूज अँड डोन्ट्स, हे पाळले गेले पाहिजेत. याचा अर्थ असं नाही की ते क्षणार्धात ट्रान्झॅक्शन होत आहे म्हणून ते सेफच आहे. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीला जसं आपण पाहतो की आपला सिक्युरिटी हा आपल्या लिस्ट येते. आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये पाहिलं तर बिल्डिंग अतिशय मोठी असते, फार मोठी लोक राहत असतात, पण जो गार्ड असतो ना त्याला योग्य पगार देऊन चांगल्या पद्धतीचा गार्ड ठेवत नाहीयेत. तशाच प्रकारे आपण मोबाईल घेतो, तो मोबाईल किती सिक्युअर आहे, त्या मोबाईलमध्ये सिस्टीम कोणचं आहे, कोणतं ॲप वापरतोय आणि कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन, त्याची सिक्युरिटी काय हे आपण बघितलं पाहिजे. हे जनरल गाईडलाईन्स आहेत. मी बँकिंगच्या दृष्टिकोनातून अतिशय थोडक्यात, वेळ खरं तर आपली संपून गेली, पण बँकिंगच्या दृष्टिकोनातून लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? काळजी ही म्हणजे पासवर्ड आणि हे घेऊन किंवा सांगू नका हे तर सांगितलं खरं तर राजपूत सरांनी, ते तर आहेच. त्यानंतर जसं राजपूत सर म्हणले की डिव्हाइस, काही लोक काय करतात त्यांचा फोन दुसऱ्याच्या हातात देतात. इट्स नॉट कंडिसिव्ह. म्हणजे करायला नाही पाहिजे. तुम्ही तुमचा सायबर कॅफे मधनं ऍक्सेस करता, कुठे फ्री इंटरनेट आहे म्हणून तुम्ही तिकडे फ्री करता, 2 रुपये वाचवायला जाल आणि 200 रुपयाचा फटका वाचेल, अशी परिस्थिती आहे. अच्छा, नक्कीच. शेवटचा मुद्दा आहे की आता आपण नक्की लोकांनी याच्यातून काय बोध घेतला पाहिजे? कॅशलेस इंडिया, डिजिटल इंडिया किती दृष्टिक्षेपात आहे आपल्या? शेवटचे 30 सेकंद. कॅशलेस इंडिया आणि डिजिटल इंडिया आपण सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी होणं एकदम गरजेचं आहे. फक्त जसं आपण रस्त्यावर चालताना गाड्यांना घाबरत नाही आणि ऍक्सिडेंटला घाबरत नाही आणि आपण व्यवस्थित चालत राहतो लेफ्ट राईट कडे बघत, तर आता तुमची नजरा जास्त उघड्या झाल्या पाहिजेत की टीव्हीवर काय चाललंय, मीडिया काय सांगते तुम्हाला, न्यूजपेपरमध्ये कसे क्राईम्स येत आहेत, नवीन नवीन गुन्हे काय काय घडत आहेत, QR कोड कसा तुम्ही हाताळायचा, तुमच्या जेव्हा वॉलेट तुम्ही हे वापराल तेव्हा ते कसे वापरायचं, कसं सुरक्षित वापरायचं वॅलेट, ते हे सगळं जर तुम्ही आता कान आणि डोळे उघडे ठेवलेत, फक्त मीडियामध्ये वाचत राहिलात, मराठी हिंदी जे तुम्हाला कळतं त्या भाषेमध्ये, तर तुमच्यावरती होणारे जे सायबर गुन्हे आहेत ते कमी होतील आणि निश्चिंत तुम्ही सायबर सिक्युअर
ट्रान्झॅक्शनकडे वळावे. नक्कीच. म्हणजे फक्त जबाबदारी सरकारची, बँकांची किंवा पोलिसांची नाहीये, तर ती जबाबदारी आपली सुद्धा आहे. आपणही त्याबाबत आपल्या आरोग्याबाबत जितके आपण जागरूक असतो तितकेच आपल्या सायबर आरोग्याबाबत सुद्धा जागरूक राहा. आणि आता जे राजपूत सरांनी किंवा जोशी सरांनी सांगितलं त्याच्याकडे त्या गोष्टी ध्यानात ठेवा. प्रतिबंध हाच सध्याचा तरी उपाय आहे. अजून आपण पूर्णपणे सायबर सुरक्षित नाही आहोत. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.